आपण पाहतो एकीकडे इंडिया आघाडीचा मोर्चा तर या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आज राज्यभरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने देखील आंदोलनाचं हत्यार उचललंय। कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे। अगदी आता या ठिकाणी आपण पाहतोय या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील आपण ही दृश्य पाहतोय। आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन बडे आपल्यासोबत जोडले। सचिन, आपण पाहतोय ठाकरेंच्या शिवसेनेचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, काय अधिकची माहिती? नीलम जी आपण पाहताय छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा या राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग पाहायला मिळतोय। कारण सरकारच्या काही वादग्रस्त नेत्यांविरोधामध्ये आणि ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत त्या नेत्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंदोलन पाहायला मिळते। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर यांच्या हातामध्ये आपला बॅनर दिसत असतील, फोटो दिसत असतील किंवा गळ्यामध्ये जे काही पत्ते आहेत ते पत्ते टाकल्याचं पाहायला मिळतंय। आणि यांनी जो काही रोष आहे तो व्यक्त केलेला आहे, संताप व्यक्त केलेला आहे। आणि दुसरीकडे राजीनाम्याची मंत्र्यांची मागणी जी आहे ती केली जाते। काही नेते असे आहेत त्यांचे वादग्रस्त विधान किंवा त्यांच्या कृतींमुळे या ठिकाणी संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ते स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या आंदोलनाचं भव्य स्वरूप, मोठं स्वरूप जे आहे या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे मोठ्या संख्येमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे तो ताकदीने या ठिकाणी उतरलेला आहे आणि त्यांनी या आंदोलनामध्ये आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। दादा, काय सांगाल? एकीकडे जे आंदोलन आहे तीव्र स्वरूप राज्यभरामध्ये पाहायला मिळतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। बिलकुल आक्रमक आहे। शिवसेना आणि आक्रमक एकच नाव आहे दोन्ही। पण ते कलंकित मंत्री या राज्यात काम करतात, त्याला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री संरक्षण देत आहेत। मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे। मंत्री विधिमंडळात रम्मी खेळतात। मंत्री चटी बन्यांवर सिगरेट उडत मोठ्याचे खोके दाखवतात। मंत्री डान्स बार चालवतात। मंत्री खुलेआम जादूटोणा करतात आणि मग हे कलंकित मंत्री आहेत ना, म्हणून यांच्यावर कारवाई व्हावी। दुसरीकडे कारवाई होत असताना राजीनामे घेतले जात नाही, तर राजीनाम्याची मागणी आहे का तुमची? मग त्यांना मंत्रिमंडळात काढा हीच मागणी आहे ना आमची। कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढा। तुम्ही जे काय बॅनर धरले हातामध्ये ज्यामध्ये कार्टून दिसतात त्या कार्टून मध्ये हे कोण कोण आहेत आणि हे नेमकं बनवा बनवी एक मराठी चित्रपट होता त्याचं तुम्ही प्रत्यक्षात दाखवताय? बनवा बनवी पिक्चर महाराष्ट्रात होऊन गेला। तो पिक्चर बघितला असेल तर मला असं वाटतं त्यांना हे कळेल। याचे निर्माता, दिग्दर्शक आणि संवाद आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचे संवाद तुम्ही ऐका, कारवाई करू, शिस्त ठेवावी लागेल, शिस्तीचा बडगा उभं यानंतर सण हे संवाद याच्यामध्ये। याच्यात कलाकार आहे संजय नोटावाले, रमीराव ढेकळे, जो काही डान्स बार वाले, त्याच्यानंतर आघोरी जादूवाले आणि गुलाबी महाजन। हे कार्टून दाखवले, चित्र दाखवण्याची परिस्थिती म्हणजे राज्यात ही अशी निर्माण झाली आहे का? झालेलीच आहे, ही स्थिती निर्माण झालेलीच आहे, म्हणूनच आम्हाला हे करावं लागतं। आपण या ठिकाणी पाहता अशा प्रकारचे कार्टून लावलेले आहेत आणि त्यानंतर एक कुठेतरी राजीनाम्याची मागणी केली जाते, मंत्रिमंडळ बरखास्त करावं अशी देखील मागणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। रोष व्यक्त केला जातोय, संताप व्यक्त केला जातो आणि स्वतः विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आंदोलनामध्ये सहभागी झालेत आणि त्यांनी या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांना घेऊन राज्य सरकारमधील नेत्यांची राजीनाम्याची मागणी केलेली आहे। नीलम जी, नक्की याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।